सो हॅलो स्टुडंट. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 3 ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत. एक आहे मोशन ऑफ व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, म्हणजेच मोशन ऑफ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड, त्याला असंही म्हणता येईल. सेकंड ॲप्लिकेशन आहे वॉल ऑफ डेथ. आणि थर्ड ॲप्लिकेशन आहे बँक कर रोड, म्हणजेच मोशन ऑफ व्हेकल अलॉंग द बँक कर रोड. ओके. तर जे पहिलं ॲप्लिकेशन आहे दॅट इज अ हॉरिझॉन्टल कर रोड. तर हॉरिझॉन्टल कर रोड, तर हॉरिझॉन्टल रोड म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला की रोड जो आहे तो कर आहे. ओके. आणि त्या रोडच्या ज्या दोन्ही ज्या साईड्स आहेत, म्हणजेच इनर साईड आणि आउटर साईड, तर ही असेल इनर साईड, ही असेल आउटर साईड. तर या दोन्ही साईडची हाईट जी आहे ती जर सारखी असेल तर त्याला आपण म्हणू हॉरिझॉन्टल. आणि तो जो रोड आहे तो कर आहे, म्हणजेच हॉरिझॉन्टल कर रोड. तर 11th आपण बघितलं होतं की एखादा ऑब्जेक्ट समजा हॉरिझॉन्टल सरफेसवरती प्लेस केला अशा पद्धतीनं, तर त्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो स्टेशनरी आहे. तर पहिला जो फोर्स आहे तो असेल त्याचं वेट mg. ते कसं ॲक्ट होईल? व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. ॲज अ अपोजिट रिॲक्शन हा हॉरिझॉन्टल सरफेस काय करेल, तर या ऑब्जेक्टवरती अपोजिट रिॲक्शन दॅट इज अ नॉर्मल रिॲक्शन एन जी आहे ते एक्झर्ट करेल. तर सेकंड फोर्स होईल नॉर्मल रिॲक्शन एन, आणि म्हणून हा नॉर्मल रिॲक्शन एन जे आहे ते असेल इक्वल्स टू वेट mg. ओके. तर हे झाले स्टेशनरी ऑब्जेक्टसाठी. आता समजा ऑब्जेक्ट टुवर्ड द राईट साईडकडे मूव्ह होत आहे, तर तो ऑब्जेक्ट जेव्हा जस्ट मूव्ह होईल आणि टुवर्ड द राईट साईड, तेव्हा त्या मोशनला अपोज करण्यासाठी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एक्झर्ट होईल टुवर्ड द लेफ्ट साईड. ओके. तर ही झाली समजा FBD फॉर द स्टेशनरी ऑब्जेक्ट अँड द ऑब्जेक्ट्स इज द जस्ट मूव्हिंग. ओके. तर आपल्याला सेम कन्सेप्ट जो आहे तो या हॉरिझॉन्टल कर्ववरती काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. सो कन्सिडर एक व्हेकल आहे आणि त्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून काय होत आहे, मूव्ह होत आहे. ओके. आता इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड, म्हणजे एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर मॅक्झिमम स्पीडनं ड्राईव्ह करायचं असेल तर ती मॅक्झिमम स्पीड किती असायला पाहिजे. तर हे एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कन्सिडरेशन काय असेल आपलं की m इज द मास ऑफ द व्हेकल, v ज व्हेलॉसिटी असेल, आणि r असेल रेडियस ऑफ कर्वेचर. सो फ्रॉम द सेंटर ऑफ दिस कर्वेचर टू द सेंटर ऑफ द रोड, तर हे असेल रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. आता व्हेकल मूव्ह होत असताना त्याच्यावरती एक्झर्ट होणारे फोर्सेस, सो द फोर्सेस एक्टिंग ऑन द व्हेकल ऑर द कार आर. तर पहिला जो फोर्स असेल तो फोर्स असेल वेट mg, जे एक्झर्ट होईल व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. सेकंड फोर्स असेल नॉर्मल रिॲक्शन, दॅट इज अ फोर्स एक्झर्टेड बाय द हॉरिझॉन्टल रोड ऑन दिस कार. सो नॉर्मल रिॲक्शन एन असेल आणि ती असेल व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन, म्हणजे ही नॉर्मल रिॲक्शन काय करेल की या वेटला बॅलन्स करेल, आणि म्हणून नॉर्मल रिॲक्शन एन इक्वल्स टू mg लिहिणार. आता तिसरा जो फोर्स असेल तर तिसरा फोर्स असेल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आणि तो असेल टुवर्ड द सेंटर. म्हणजे आता व्हेकल जेव्हा जस्ट टर्न होईल हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून, तर त्याची जी टेंडन्सी आहे तर ती टेंडन्सी असेल टू स्किड ऑफ द व्हेकल, म्हणजे व्हेकल जे आहे ते समजा आपण टर्न केलं नाही तर का होईल, ते स्ट्रेट निघून जाईल किंवा टुवर्ड द राईट साईडकडे त्याची मोशन असेल. ओके. आणि एक्झॅक्टली त्या टाईममध्येच का होईल की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असेल टुवर्ड द सेंटर, म्हणजेच हा जो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो त्या सर्क्युलर मोशनसाठी लागणारा नेसेसरी सेंटिपिटल फोर्स प्रोव्हाइड करेल, आणि म्हणून फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल्स टू आपण लिहिणार mv²/r, आणि त्याला देणार इक्वेशन फर्स्ट. ओके. आता व्हेकल जर समजा मॅक्झिमम स्पीडनं जर ड्राईव्ह करायचं असेल तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो सुद्धा मॅक्झिमम असला पाहिजे, आणि मग मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असतो तर μ × n. हेअर n, इथं n जो आहे ते आहे नॉर्मल रिॲक्शन अँड
विच इज इक्वल्स टू एम जी, म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल्स टू म्यू एम जी. आता या व्हॅल्यू आपण इक्वेशन समजा फर्स्टमध्ये जर प्लेस केल्या, ओके, तर इक्वेशन फर्स्ट काय, तर इक्वेशन फर्स्ट आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि मग मॅक्झिमम स्पीडसाठी सेंटिपिटल फोर्ससुद्धा मॅक्झिमम असेल आणि तो असेल म्यू एम जी. मॅक्झिमम सेंटिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर असेल, म्हणजे इथं स्पीड जी आहे ती मॅक्झिमम असेल. ओके, आणि म्हणून इथं का होईल, तर हा एम एम कॅन्सल होईल आणि राहील म्यू जी इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर. हा आर इकडे शिफ्ट करा, व्ही स्क्वेअर मॅक्स इक्वल्स टू मिळेल म्यू आर जी. हा स्क्वेअर जर काढला तर ही जी टर्म आहे ती रूटमध्ये जाईल, म्हणजे व्ही मॅक्स मिळेल आपल्याला अंडर रूट म्यू आर जी. ओके, सो दिस गिव द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड. मग आता ही मॅक्झिमम स्पीड जी आहे ती कशावर डिपेंड आहे, तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, ओके, जो कॉन्स्टंट असतो. या रोडसाठी ही रेडियस ऑफ कर्वेचरसुद्धा काय कॉन्स्टंट आहे आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसुद्धा कॉन्स्टंट आहे. पहा आपल्याला ही मॅक्झिमम स्पीड समजा कमी जास्त करायची असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर जी आहे तीसुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते. म्हणजेच व्ही मॅक्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ आर. ओके, त्याच्यावरून आपल्याला ही मॅक्झिमम स्पीड जी आहे ती ठरवता येते, किंवा जे सिव्हिल इंजिनियर आहे किंवा जे रोड कन्स्ट्रक्टर आहे तर या रेडियसवरून एखाद्या व्हेकलची मॅक्झिमम स्पीड त्या रोडवरती किती असली पाहिजे हे ठरवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखादा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे आणि त्याच्यावरती स्पीड लिमिट म्हणजे जे बोर्ड लावलेले असते की 20 किलोमीटर पर आवर स्पीड लिमिट किती असायला पाहिजे, तर याचा अर्थ काय होता की या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून समजा मॅक्झिमम स्पीडनं जर व्हेकल ड्राईव्ह करायचं असेल तर ती मॅक्झिमम स्पीड जी आहे ती 20 किलोमीटर पर आवरच असली पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जर एखादं व्हेकल जर समजा मूव्ह होत असेल तर ते व्हेकल टर्न न होता का होईल, ते स्ट्रेट डायरेक्शननं का होईल निघून जाईल अँड इट विल बी मीट टू द ॲक्सिडंट. ओके, तर असा त्याचा अर्थ आहे. सेकंड थिंग काय की ही जी मॅक्झिमम स्पीड आहे ती मासवरती इंडिपेंडंट आहे, मास ऑफ द व्हेकलवरती काय इंडिपेंडंट आहे. म्हणजे याचा अर्थ व्हेकल कोणतेही असो किंवा व्हेकलचं मास कितीही असो, ते कमी असो किंवा जास्त असो, तर प्रत्येक व्हेकलसाठी म्हणजे टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, ट्रक असेल किंवा एखादं दुसरं कोणतं व्हेकल असेल, तर प्रत्येकासाठी तिची स्पीड लिमिट जी आहे ती किती असली पाहिजे 20 किलोमीटर पर आवर. ओके, तर व्हेरी इझी ॲप्लिकेशन आहे. फक्त डायग्रामवरून आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे की फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल. फर्स्ट फोर्स एम जी, सेकंड फोर्स नॉर्मल रिॲक्शन विच बॅलन्स द वेट एम जी, सो एन इक्वल्स टू एम जी. थर्ड फोर्स आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स टुवर्ड द सेंटर, दॅट्स वाय इट्स प्रोव्हाइड द सेंटिपिटल फोर्स. आणि मग मॅक्झिमम स्पीडसाठी फोर्स ऑफ फ्रिक्शन मॅक्झिमम असला पाहिजे आणि म्हणून बॅलन्सिंग इक्वेशन लिहिणार आपण म्यू एम जी इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर. इथं एम एम कॅन्सल करा, आर शिफ्ट करा, या स्क्वेअर जो आहे तो काढा, म्हणजे हे जी टर्म आहे ती रूटमध्ये जाईल म्यू आर जी, आणि दॅट गिव्स द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड किंवा फॉर द व्हेकल मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ओके, तर व्हेरी इझी ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे ते आहे वॉल ऑफ डेथ. ओके ओके, तर सेकंड ॲप्लिकेशन आहे वॉल ऑफ डेथ. तर वॉल ऑफ डेथ ज्याला आपण म्हणतो मौत का कुवा, बऱ्याच जणांनी हे यात्रेमध्ये बघितलं असेल. ओके, तर वॉल ऑफ डेथ काय असते की इट इज अ सिलेंड्रिकल वॉल. एक सिलेंड्रिकल वॉल असते आणि त्याच्यामध्ये एक मोटरसायकलिस्ट जो आहे तर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये तो बाईक जो आहे तो काय करत असतो, रिव्हॉल्व करत असतो. ओके, मग आता कन्सिडर करा की एखादी बाईक किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे तो आहे वॉल ऑफ डेथमध्ये रिव्हॉल्व होत आहे आणि एका पर्टिक्युलर पॉईंटवरती, ओके, त्या बाईकवरती एक्झर्ट होणारे फोर्सेस जे आहे ते काय असतील, तर त्या बाईकचं किंवा त्या ऑब्जेक्टचं वेट असेल व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शननं. ओके, तर आपल्याला माहीत आहे की नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस, म्हणजे जसं डायग्राममध्ये इथं दाखवलेलं आहे. ओके, तर ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे तर ती कशी आहे, तर ती आहे परपेंडिक्युलर टू द सरफेस, दॅट इज एन, आणि हे आहे टुवर्ड द सेंटर ऑफ दिस सर्कल, की ज्या सर्कलमध्ये ती बाईक काय होत आहे रिव्हॉल्व होत आहे. ओके, मग आता या वेटला बॅलन्स करण्यासाठी समजा या वेटला जर बॅलन्स केलं नाही
तर तो जो ऑब्जेक्ट जो आहे तो काय खाली पडेल. आणि म्हणून या वेटला बॅलन्स करण्यासाठी इथं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो एक्झर्ट होत आहे व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन. ओके, सो द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बाईक ऑर दॅट ऑब्जेक्ट, वेट mg व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शननं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शननं. आणि म्हणून हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन या वेटला काय करेल, बॅलन्स करेल. अँड दॅट्स वाय द बाईक डज नॉट फॉल ऑफ. ओके, आता थर्ड जो फोर्स आहे तो आहे नॉर्मल रिॲक्शन. आता ही नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे आणि म्हणून ही नॉर्मल रिॲक्शन काय प्रोव्हाइड करेल तर नेसेसरी सेंटिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन. मग आता ही सर्क्युलर मोशन जर मेंटेन करायची असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो जास्त असायला नको. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन तो कसा असायला पाहिजे तर इट इज अ लेस दॅन इक्वल्स टू म्यू एन. तर इथं हा एन जो आहे तो नॉर्मल रिॲक्शन आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनपेक्षा तो जर कमी असेल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तरच ती बाईक जी आहे ती का होईल, रिव्हॉल्व होईल. आणि जास्त असेल तर ती बाईक रिव्हॉल्व होणार नाही. आणि म्हणून इथं कंडिशन काय, टू मेंटेन द सर्क्युलर मोशन किंवा टू मेंटेन द मिनिमम स्पीड ऑफ द बाईक सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन अ वॉल ऑफ डेथ. ओके, तर ती आहे एफ एस, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन शुड बी लेस दॅन इक्वल्स टू म्यू एन. मग आता एन काय प्रोव्हाइड करत आहे तर तो प्रोव्हाइड करत आहे सेंटिपिटल फोर्स. आणि म्हणून आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडवरून आपल्याला काय लिहिता येईल तर आपल्याला लिहिता येईल एम जी इज अ लेस दॅन इक्वल्स टू म्यू एम व्ही स्क्वेअर मीन अपॉन आर. आता इथं आपल्याला मिनिमम स्पीडचं एक्सप्रेशन ऑब्टेन करायचं आहे आणि म्हणून मिनिमम स्पीड इथं आपण प्लेस केलं आहे व्ही मीन. ओके, तर इथं परत हा एम एम जो आहे तो का होईल, हा कॅन्सल होईल. आणि इथं काय राहील, आर जी इज अ लेस दॅन इक्वल्स टू म्यू व्ही स्क्वेअर मीन. ओके, हा म्यू जो आपण शिफ्ट केला इथं राहील आर जी अपॉन म्यू इज अ लेस दॅन इक्वल्स टू व्ही स्क्वेअर मीन. ओके, आणि मग हा स्क्वेअर जर काढला तर ही टर्म जी आहे ती रूटमध्ये जाईल. ओके, त्याचा आता मिनिमम स्पीड जी आहे कशी असायला पाहिजे, इट्स अ ग्रेटर दॅन इक्वल्स टू अंडर रूट आर जी अपॉन म्यू. ओके, दॅट गिव्स द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ द बाईक ऑर ऑफ द ऑब्जेक्ट विच इज अ रिव्हॉल्व इन अ वॉल ऑफ डेथ. तर ती मिनिमम स्पीड जी आहे तर ती ग्रेटर दॅन इक्वल्स टू अंडर आर जी अपॉन म्यू असायला पाहिजे. ओके, तसं हे सुद्धा ॲप्लिकेशन जे आहे ते व्हेरी इझी आहे. तर हे दोन्ही ॲप्लिकेशन्स तुम्हाला इझिली समजतील. सो ओके, त्याचं जे थर्ड ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये 3 कंडिशन आहे तर ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू.